अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। घरामध्ये झाडू मारण्याची योग्य वेळ कुठली आहे, कुठल्या वेळेमध्ये झाडू जर तुम्ही मारला चुकीच्या वेळेमध्ये तर त्याचे काय वाईट परिणाम होतात आणि घरामध्ये खरंच झाडू मारण्याची योग्य वेळ कुठली आहे याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, जर झाडू मारण्याबाबत हे नियम तुम्ही पाळले तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक अडचणी संपतील, माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि घरामध्ये पैशाची कधीही कमी पडणार नाही। बघा, मी यासाठी म्हणते की पैशाची कमी पडणार नाही, कारण झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं एक ते स्वरूप असतं। आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू घेऊन त्याची पूजा करत असतो। झाडूचे अनेक उपाय आपण करत असतो आणि माता लक्ष्मी म्हणजे आपण धनाची देवता मानत असतो। तर त्यामुळे लक्षात ठेवा, जर झाडू मारण्याबाबत हे तुम्ही नियम पाळले तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल। तुम्हाला जे काही आर्थिक अडचणी येतात, म्हणजे बघा, कर्जाचा डोंगर होतो, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही, पैसा भरपूर येतो पण आलेला पैसा खर्च होऊन जातो, विनाकारण वायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च होतो, आजारपणामध्ये अगदी तुमच्या घरामध्ये लाख लाख 1.5 लाख रुपये जो आहे दवाखान्यामध्ये खर्च होत असतो। तर असा पैसा जो आहे तो माता लक्ष्मी ही चंचल असते। घरामध्ये पैसा आला तर तो येताना आपल्याला माहिती की किती कष्ट करावं लागतात, पण तो जाण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। एका मिनिटामध्ये आपले लाखो रुपये खर्च होऊ शकतात। तर त्यामुळे लक्षात ठेवा, घरामध्ये जर तुम्ही योग्य वेळेत झाडू मारला तर अशा आर्थिक समस्यांपासून तुमचं 100% तुमचं बचाव होईल आणि आर्थिक परिस्थिती तुमची सुधारू लागेल। तुम्ही हे बघा, असं ऐकलं असेल की हात फेरे तिथे लक्ष्मी बसे, म्हणजे जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी जी आहे ती वास्तव्य करत असते आणि जिथे अस्वच्छता असते तर तिथे अलक्ष्मी वास करते। घर साफ, स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपण महिला किती पण आपण जॉब करत असू किंवा घरामध्ये कितीही जास्त लोक असतील, मोठी फॅमिली असेल, तरी पण घरामध्ये स्वच्छता ही असलीच पाहिजे। ज्या घरामध्ये स्वच्छता आहे तिथलंच आरोग्य, तिथल्या लोकांचं आरोग्य, तिथल्या लोकांची तरच तिथल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं, तिथल्या लोकांची प्रगती होते आणि त्या घरामध्ये सगळं अगदी व्यवस्थित होत असतं। तर त्यामुळे बघा, आपण स्वतः अगदी नीटनेटकं राहिलं पण आपलं घर स्वच्छ असेल ना तर काही उपयोग नाही आहे। म्हणून आपल्याला घरासंबंधित काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काळजी घ्यायचीच आहे, नाहीतर त्याचा त्रास आपल्याला होत असतो। घर स्वच्छ ठेवावं म्हणून बघा, काही महिला कधी पण हातामध्ये झाडू घेतात आणि ते झाडायला लागतात, परंतु वास्तुशास्त्रामध्ये काहीतरी नियम आहे की कोणत्या वेळेमध्ये झाडू मारला गेला पाहिजे। झाडू मारण्याचे सुद्धा काही नियम आहे आणि ते पाळलेच गेले पाहिजे, कारण जिथे अशा योग्य वेळेत झाडू मारला तिथेच माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होत असते। चुकीच्या वेळी जर तुम्ही झाडू मारला तर मग ते झाडू मारण्याला काही उपयोग नाही। भले घर दिसायला स्वच्छ दिसेल पण त्या घरामध्ये सगळे दोष जे आहेत ते लागतात। जर तुम्ही चुकीच्या वेळेमध्ये झाडलोट केली तर काय होतं, घरामध्ये ना जी काही घरामध्ये बरकत आहे तर ती झाडली जाते, ती निघून जाते आणि परिणामी घरामध्ये मोठ्यात मोठे संकट येतात। माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि संपूर्ण घर बर्बादसुद्धा होऊ शकतं आणि आपल्या कुटुंबावर खूप मोठं दुर्भाग्य येतं। म्हणून झाडू मारण्याबाबत आपण काही नियम पाळले गेले पाहिजे। तर आता झाडू कधी मारायचा? सकाळी पूर्वी बघा, आपण ब्रह्ममुहूर्तावर सगळे जवळपास 4-1 वाजता उठायचे। तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे जवळपास 4 वाजेपर्यंतची जी वेळ असते त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं। तर सकाळी सगळ्यात पहिले लवकर उठून तुम्हाला झाडू मारायचा आहे, घर स्वच्छ करायचं आहे। म्हणजे रात्रभर बघा, आपल्या घराच्या उंबरठ्यावर घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता येऊन ठेपलेली असते। तर सगळ्यात पहिले उठून आपल्याला ती नकारात्मकता घराच्या बाहेर काढायची आहे। म्हणजे सकाळी तुम्हाला 5-6 वाजेच्या आत झाडू मारणं शक्य असेल तर नक्कीच तेव्हा तुम्ही उठल्या पहिले झाडू मारण्याचं तुम्ही काम करा। आणि घरामध्ये असं जर यावेळेस जर तुम्ही झाडू मारला ना तर घरामध्ये कधीही बाधा येणार नाही। यासोबतच बघा, जर तुम्हाला पहाटे 4, 5, 6 वाजता तुम्हाला झाडू मारणं शक्य नसेल तर कमीत कमी उठल्या पहिल्या तुम्ही 7ला उठत असाल किंवा 8ला उठत असाल, सगळ्यात पहिले म्हणजे महिलांनी तर घरातल्या महिलांनी लवकर उठलंच पाहिजे। जास्तीत जास्त आपण 7पर्यंत ठीक आहे, पण त्यापेक्षा लेट बिलकुल उठू नका। भले सुट्टी असू दे, काही असू दे, पण घरातली स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते आणि त्यामुळे स्त्रियांना तरी आपण ही काळजी घेतलीच पाहिजे। तुम्ही सकाळी उठल्या पहिले लक्षात ठेवा, पहिले तुम्ही झाडू मारा।
ठीक आहे, तुम्ही 7 वाजता मारा, सकाळी 8 वाजता मारा, हरकत नाही, पण उठल्यावर पहिले सगळ्यात पहिले तुम्ही झाडू मारा. यामुळे काय होतं, घरातली जी काही नकारात्मकता आहे ती आपण सकाळीच बाहेर काढत असतो आणि त्याच्यानंतर मग आपण बघा देवपूजा वगैरे केलेलं, देवपूजेचं फळ आपल्याला मिळतं. कारण घरामध्ये नकारात्मकता आहे आणि आपण इकडे पूजा वगैरे करतोय, घरामध्ये घाण तशीच आहे आणि आपण देवपूजा वगैरे करतोय, देवांची अंघोळ घालतोय, तर त्याला काय अर्थ आहे? आजूबाजूला एवढी अस्वच्छता, धूळ-धाळ आणि त्याच्यात आपण देवपूजा करतोय, तर अशा वेळेस ते देव पण आपल्यावर प्रसन्न होत नाही. म्हणून सकाळी उठल्यावर तुम्हाला पहिले भले तुम्ही आंघोळ करून मग झाडू मारा, पण सगळ्यात पहिले तुम्हाला झाडू मारायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुम्हाला कधी पण झाडू मारायचा नाही आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी चूक महिला काय करतात, काही महिलांना 4 आणि 5 वाजता सुद्धा म्हणजे ते सकाळी तर झाडू फरशी करतातच, पण काही महिलांना सवय असते ते संध्याकाळी 4-5 वाजता सुद्धा झाडू मारतात. यावेळेस जर तुम्ही झाडू मारत असाल तर तुमच्या घरावर मोठ्यात मोठे संकट येतील. लक्षात ठेवा. आपण बघा म्हणत असतो की संध्याकाळच्या वेळेस झोपू नये, माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. आपले आईवडील म्हणतात बघा, काय रे संध्याकाळच्या वेळेस झोपला, उठ आता, संध्याकाळ दिवे लागण्याच्या वेळेस झोपायचं नसतं असं म्हणतो आपण. तर संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. तर आणि अशाच वेळेस जर आपण झाडू मारत असू तर आपल्या घरात जे काही माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे ते आपण बाहेर फेकतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्ही बघा, आपल्या घरामध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, सकाळी उठल्यावर तुम्ही झाडू मारा. संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान वगैरे असं संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस तुम्ही अजिबात झाडू मारू नका. रात्रीसुद्धा तुम्हाला झाडू मारायचं नाही. आता बघा, म्हणजे काही म्हणू शकतात की ताई आमच्या घरात लहान मुलं आहे, जास्त लोक आहेत, तर त्यामुळे कचरा वगैरे होतो. तर मग काय करायला पाहिजे, संध्याकाळच्या वेळेस तर तुम्हाला झाडू मारायचं नाही, एकदा सकाळी झाडू फरशी झाल्यावर. मग तुम्ही काय करू शकतात, रात्री समजा तुम्हाला जेवण वगैरे झाल्यानंतर होतं, लहान मुलं खूप घाण करतात, इकडे हे सांड ते सांड ते करतात. आपण तसंच ते काय आपल्याला स्वच्छतेची सवय असते, मग ते पायाला लागलं की आपली चिडचिड होते. तर मग तुम्ही अशा वेळेस समजा तुम्ही जर झाडू मारला तर ती घाण आहे ना, तो केर असंच थोडंसं बाजूला लावून ठेवा आणि वरवर समजा जिथे जिथे तुम्हाला वाटते की इथे घाण झालेलं आहे, प्रत्येक पूर्ण घर तुम्हाला झाडू मारायची गरज नाही आहे. आपण किचनमध्ये, हॉलमध्ये जास्त वेळ असतो, घरातले सगळेजण त्या रूममध्ये जास्त वेळ असतात, तर तुम्ही त्या संध्याकाळी वगैरे जेवण झाल्यानंतर तुम्ही त्या रूममधून झाडू मारून ती घाण जी आहे, तो केर जो आहे तो तुम्हाला बाजूला वाळून ठेवायचा आहे. तो लगेच तुम्ही सुपडीमध्ये भरून ते फेकू नका डस्टबिनमध्ये, तो तुम्ही बाजूला वाळून ठेवा. त्यामुळे काय होतं, तो घरातला केर पण आपल्याच घरात राहणार आहे आणि संध्याकाळीची जी वेळ असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपलं घर तर स्वच्छ ठेवायचंच आहे, पण या गोष्टीची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर चुकीच्या वेळेस झाडू मारत असाल तर दारिद्र्य तुमच्या घरी 100% येणार. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कधीही वास राहणार नाही. तुम्ही भलेही किती पण देवदेव करा, पण तुम्हाला माहिती आहे की झाडू मारणं ही किती मोठी गोष्ट आहे. झाडूला सुद्धा आपण बघा, पाय लागलं तर आपण झाडूचा नमस्कार करत असतो. मग त्या बाबतीत जर एवढी ही महत्त्वाची गोष्ट आहे तर या बाबतीत आपल्याला काही नियम पाळणं तितकंच गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी नियमाने कराल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता कधीही भासणार नाही. तुम्हाला कधीही अशा अडचणी येणार नाही. पैशाला पैसा टिकून राहील. माता लक्ष्मी ही चंचल असते, पण तिला आपल्या घरामध्ये कसं टिकवून ठेवायचं या बाबतीत तुम्ही जर हा एक नियम पाळला ना, तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. कमीत कमी तुम्हाला सूर्योदयापूर्वी घर झाडायचं आहे आणि सकाळी तुम्ही ठीक आहे, तुम्ही जेव्हा उठताय 7-1 वाजता वगैरे, तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले घर झाडून घ्या. सांगायचं एवढंच आहे की संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस तुम्हाला झाडू मारायचा नाही आहे आणि जरी इन केस तुम्ही रात्री वगैरे झाडू मारला तरी तो केर जो आहे तो फेकू नका. तो तुम्ही घराच्या एका बाजूला तुम्ही व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तो वाळून ठेवा. सकाळी मग जेव्हा तुम्ही घर झाडाल तर तेव्हा तुम्ही ते बाहेर टाकून द्या. तर अशा जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर माता लक्ष्मी 100% तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. तिचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील आणि तुमच्या घरातून दारिद्र्य जे आहे ते पळून जाईल, गरिबी राहणार नाही. म्हणून विश्वास ठेवा, ही गोष्ट तुम्ही करून बघा तुम्ही, तर तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.